काल कौटुंबिक न्यायालयाने करुणा धनंजय मुंडे यांच्या संदर्भात निकाल देत एक महत्त्वाचा निकाल दिलेला आहे। पोटगी म्हणून त्यांना जवळपास महिन्याला खर्च म्हणून जवळपास 2 लाख रुपये जे आहेत ते धनंजय मुंडे यांनी द्यावे अशा पद्धतीचा निकाल जो आहे तो कौटुंबिक न्यायालयाने दिलेला आहे। आपल्यासोबत करुणा मुंडे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। खरं तर तुम्ही ह्या संपूर्ण निकालाशी सहमत आहात का आणि या निकालाच्या विरोधात तुम्ही कुठे पुन्हा कोर्टात जाणार आहात का? हा जे 2 लाख रुपयाचा निकाल दिलेला आम्ही 15 लाख रुपये दर महिना मागितले होते आणि 2 लाख रुपये मंजूर केलेले आहे न्यायाधीशांनी। तो आम्ही त्याच्या विरुद्ध आम्ही त्या ऑर्डर घेऊन मी हायकोर्टात जाणार आहे, क्योंकि कमीत कमी मला 15 लाख रुपये दर महिना पाहिजे। परंतु ज्या पद्धतीने तुम्ही काल वाल्मिक कराड जे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आहेत त्यांच्यावरती देखील तुम्ही गंभीर आरोप करत होतात की वाल्मिक कराड यांनी तुमची मारहाण केलेली आहे, ती केव्हा केलेली मारहाण आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला त्यांनी मारहाण केली आणि काय प्रसंग होता तो? 8-9 महिने अगोदर मी बीड कलेक्टर ऑफिसमध्ये गेली होती। मला माहीत नाही होतं की DPDCची मीटिंग चालू आहे तिकडे, आणि जसं की मी लोकांचे काम घेऊन गेली होती अचानक, तर तिकडे त्यांनी मला बघितलं आणि माझे नवरे जे धनंजय मुंडे आहे तो पण होते तिकडे, आणि त्यांनी मला घेऊन गेले कलेक्टरच्या केबिनमध्ये। मीटिंगमध्ये जाऊन दिला नाही, लोकांचे सडकचे मुद्दे होते त्या घेऊन मी गेली होती आणि त्यांनी माझा हात पकडून घेऊन गेले कलेक्टरच्या केबिनमध्ये आणि माझ्यासोबत काय न विचारता आणि त्यांनी सांगितलं कशाला तू आली इकडे, आणि मारहाण सुरू केली। आणि कलेक्टरच्या केबिनमध्ये CCTV फुटेज पण आहे, जरी दिले कलेक्टर दीपा मुधोल मुंडे होते त्यावेळे, त्या मॅडमला मी निवेदन पण दिलेलं आहे, SP साहेबांना, DG साहेबांना, आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांना, सगळ्यांना मी निवेदन दिलेलं आहे। कमीत कमी मला तुम्ही न्याय देऊ शकत नाही पण ते CCTV फुटेज मला द्या, ते जे माझे मुलाबाळांच्या समोर मी ते दाखवू शकते आणि त्यांना मी कळू शकते की त्यांचा बाप काय आहे। त्याच्यासाठी मला CCTV फुटेज पाहिजे होते। न्याय तो मिळणार नाही आहे महाराष्ट्रामध्ये, फक्त लाडकी बहीण योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ हे सगळे मोठे मोठे दावेवादे आहे। आणखीन महिलांना काय न्याय मिळत नाही महाराष्ट्रामध्ये। महिलांची खूप दुर्दैवी परिस्थिती आहे, महिलांना एक जानवरसारखी मारहाण, दारू पिऊन, हे सगळं मी गेले 3 वर्ष बघत आहे। आणि जरी एक मंत्रीची बायकोची जरी अशी, मला ही मारहाण कोणी केली? वाल्मिक कराडनी केली। तुम्ही म्हणतात की दारू पिऊन तुम्हाला मारहाण वगैरे झालेली आहे, ही मारहाण कोणी केली? ते घरामध्ये तो माझे नवरे करत होते मला, आणि जे माझे नवरेला अधिकार आहे, मला मारून टाकण्याचे अधिकार आहे त्यांना, क्योंकि तो माझा नवरा आहे। पण जे वाल्मिक कराडला मला स्पर्श करण्याचा अधिकार कोणी दिला? माझे नवरेने दिला। आणि कलेक्टर ऑफिसच्या केबिनमध्ये, जरी जिल्हा अधिकारीच्या केबिनमध्ये तुम्ही पोलिसांचे समोर, माझे नवऱ्याचे समोर, कलेक्टरांचे समोर जरी तुम्ही मला स्पर्श करू शकतात, मारहाण करू शकतात। मेरे को कपड़े में बाथरूम निकलने तक मारा था वो वाल्मिक कराड़ के 2 कोड़ी के गुंडे ने। इतनी बुरी परिस्थिति है महाराष्ट्र में महिलाओं की, मैं क्या बोलूं आपको, कुछ बोल नहीं सकती मैं शब्दों में। संतोष देशमुख जे सरपंच होते मस्साजोगचे, त्यांची हत्या झाली, निर्गुण हत्या झाली। त्या हत्येमध्ये जवळपास वाल्मिक कराडसह इतर 7 जण आरोपी आहेत, परंतु अजून देखील एक आरोपी जो आहे कृष्णा आंधळे, तो अजून देखील या सगळ्या केसमधून फरार आहे। पोलिसांच्या अटकेत तो अजून आलेला नाहीये। अटकून आलेला नहीं है तो हो सकता है कि उसको भी मार डाला गया हो सकता है, क्योंकि वाल्मिक कराड़ इतने दिन गायब था, तो कहाँ गायब था? सारे पुरावे नष्ट करने गया होगा। पूरे जो आज 100 अकाउंट्स आहे त्यांच्यामध्ये पैसे काढून ते लोक इकडे तिकडे फॉरवर्ड करतात, हे सगळं चालू होगा उनका। परंतु तुमचे आणि धनंजय मुंडेंचे संबंध फार जुने आहेत। धनंजय मुंडेंना तुम्ही जवळपास 2003-2002 सालापासून तुम्ही ओळखता आहात। नाही, 96 पासून ओळखतात। 96 पासून आम्ही नवरा बायके सारखे अगोदर काय म्हणतात त्याला, सोबत आहे, एकत्र आहे। तेव्हापासून तुम्हाला वाल्मिक कराड आणि त्यांच्या दहशतीबद्दल तुम्हाला काही माहित नव्हतं का? काही नाही, 92 ज्या वेळे मी प्रेग्नेंट होती त्यावेळे पहिल्यांदा माझी ओळख झाली होती, नाव ऐकला होता माझे हस्बंडचे तोंडातून, पण ज्या वेळे मी प्रेग्नेंट होती त्यावेळे वाल्मिक कराड माझे पाठीमागे आला होता
औरंगाबादमध्ये, आणि त्यावेळी पण माझ्यासोबत मारहाण केली होती. मला धमकी देऊन औरंगाबादतून परत इंदोर पाठवला होता मला. त्यावेळी आमची ओळख झाली, अगोदर माझी ओळख नाही होती. परंतु वाल्मिक कराडवरती आता सातत्याने अनेक आरोप होताना पाहायला मिळत आहेत. वाळू तस्करी असेल, त्याचसोबतच राखेचं संपूर्ण कारभार असेल, ह्या सगळ्या संदर्भात तुम्हाला अगोदरपासून माहिती होती की ही सगळे गैरव्यवहार वाल्मिक कराड करत होता म्हणून? माहीत होता, पण हे काय आहे, क्योंकि मी राजकारणी नाही होती आणि आता पण मला जास्त राजकारण माहीत नाही. माहीत होता, जे माझे नवरे बोलत होते मला की हे आहे ते आहे, असं करताय तसं करताय, आणि खूप काही गोष्टी आहे जे मला माहिती आहे, पण त्याच्याबद्दल मी आता तोंड उघडणार नाही. खूप आका आहे, जे आका म्हणताय ना सुरेश धस भाऊ, ते एक आका नाही आहे. वाल्मिक कराड सारखे खूप लोक आहे. धनंजय मुंडे अँड गँगमध्ये कोर्टामध्ये पण मी गँगच्या नमूद केलेलं आहे. धनंजय मुंडे अँड गँग, गुंड गँग. या गँगमधल्यांपैकी कुणी तुम्हाला मारहाण केली? तर वाल्मिक कराड सोडून इतर लोकांनी कुणी मारहाण केली आहे का? नाही नाही, कोणी मारहाण केली नाही. पण हां, जे माझ्या आज जे जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे ते खूप पुण्याचे आका आहे, आणि सांगलीमध्ये पण जे जमिनी हचकून घेण्याचे जे काम करताय लोक, ते खूप आका आहे. औरंगाबादमध्ये वेगळे आहे, पुण्यामध्ये वेगळे आहे, आपले सांगलीमध्ये वेगळे आहे. जे धनंजय मुंडेचे नावावरती, त्यांचे पावरवरती, जे राजकीय पावर आहे त्यांच्याकडे, ते पावरवरती लोकांची जमीन हिचकून घेण्याचं काम करताय, असे खूप आका आहे, ज्याचे माझ्याकडे सगळे पुरावे पण आहे. पण आता मी त्यांचं नाव घेणार नाही, पण लवकरच त्याच्यावरती प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि सगळं तोंड उघडणार आहे मी. परंतु हे सातत्याने सुरेश धस आकाचे आका म्हणतात आहेत. त्यांचं आका म्हणजे धनंजय मुंडे. धनंजय मुंडे या सगळ्यांना वर्द आश्रय देतात का, या सगळ्या लोकांना? हाँ ऑब्वियसली, क्योंकि ये लोग तो ये सगळे जे आहे, ये सगळे जे आका आहे, सगळ्यांच्या ये गाना बजाते ना बार बार, बाप तो बाप रहेगा, तो बाप तो वही है, ये तो सब बच्चे हैं. पावर किसकी है आप बोलिए ना. तू पावर कोणाची आहे? कोणाचे पावरवर जगताय हे लोक, कोणाचे पावरवर हे पोलीस काम करत नाही, कोणाचे पावरवर एकही पोलीस अधिकारी परलीमध्ये राहतात, कोणाचे पावरवर? त्यांची पावरवर. परंतु आता या सगळ्या संदर्भात, तुमच्या कौटुंबिक वादाच्या संदर्भात, धनंजय मुंडेंचे वकील म्हणतात की कुठेही कौटुंबिक हिंसाचार जो आहे तो झालेला नाहीये म्हणून. तुम्ही एक काम करा, कोर्टामध्ये ते सर्टिफाईड कॉपी असते, तुम्हाला वाटेल तर तुम्हाला मी देते, ते पूर्ण लिहून दिलेलं आहे आम्ही. हां, कोर्टाने काही आदेश दिला नाही आहे त्याच्या विरोधात आत्ता, क्योंकि कोर्टाची पहिली प्रक्रिया काय असते डोमेस्टिक व्हायलन्समध्ये, की महिलांना पहिले आर्थिक बळ मजबूत हवी आहे, असं कोर्टाच्या ये असतात त्याच्यामध्ये. आता माझी आर्थिक बाजू कोर्टाने चांगली केली आहे, त्यांचा धन्यवाद न्यायाधीश साहेबांच्या. आणि आता पुढे जे आहे 20 तारीख ठेवलेली आहे कोर्टामध्ये, त्याच्यामध्ये आमचे पूर्ण पुरावे, जे डोमेस्टिक व्हायलन्स झालेला आहे, माझी आईची आत्महत्या झालेली आहे, माझी बहिणीसोबत खूप घाणेरडा कृत्य झालेला आहे, हे सगळं, आणि मला 2 वेळ जेलमध्ये टाकणं, ये जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये माझ्यासोबत मारहाण करणं, माझी गाडी फोडणं, हे सगळे जे अत्याचार चालू आहे, वेळोवेळी मी कंप्लेंट दिली आहे, सगळं माझ्याकडे पुरावे आहे. माझ्यावरती दरवेळी जे प्रेशर करतात, आणि आता पण माझ्या मुलांबाळांवर प्रेशर आहे, खूप मोठा प्रेशर आहे. परंतु हे तुम्ही म्हणतात की तुमच्या बहिणीवरती घाणेरडं कृत्य झालं, हे कुणी केलं काय कृत्य? धनंजय मुंडेनी केला आहे. काय केलं तुमच्या बहिणीसोबत? त्यांनी सांगितलेलं, त्यांची ये कंप्लेंट पण आहे, त्यांनी ते रेणू शर्मानी केस केला होता 2021मध्ये, की धनंजय मुंडेनी ज्यावेळी मी प्रेग्नेंट होती आणि त्यांची तिकडची बायको पण प्रेग्नेंट होती, दोनों महिला एक सोबत प्रेग्नेंट होती आम्ही, त्यावेळे त्यांनी माझ्या घरामध्ये, मुंबईचे, मी डिलेवरीसाठी इंदोर गेली होती, त्यावेळे धनंजय मुंडेनी माझी बहिणीसोबत ते घाणेरडा कृत्य, मी तोंडातून बोलू शकत पण नाही, ते केला होता. परंतु आता ह्या सगळ्या तुमच्या कौटुंबिक वादावरती तुमचा मुलगा शिवांश जो आहे, शिशू, तो मात्र वेगळी भूमिका घेताना पाहायला मिळतोय. तो इंस्टाग्रामवरती पोस्ट वेगळी करतोय की माझ्या वडिलांमुळे मला कोणताही त्रास झालेला नाही म्हणून. नाही, माझे मुलाबाळांना मी बोलते स्वतः, अगोदर काल सकाळी पण सांगितलेलं आहे
की धनंजय मुंडे जे आहे ते एक चांगला बाप आहे, चांगला पिता आहे. माझे मुलाबाळांना त्यांनी कधीही त्रास दिला नाही. त्रास तो सोडा, कधी आजपर्यंत 21 वर्षाचा मुलगा आहे, कधी डांटते कैसे हैं बच्चों को, वो तक डांटा तक नहीं है बच्चों को, उनको डांटना आता भी नहीं. बच्चों को कैसे डांटते, बच्चों को इतना प्यार करते हैं. और लड़का चाहिए. ये 16 वर्ष की उम्र में जब पहली बार मिले थे तब उनने मुझे पहली बार मुलाकात में बोल दिया था तुझसे शादी करूंगा और पहली बार में मुझे लड़का चाहिए. लड़के का इतना उसको माज था, तो वो लड़के का इतना प्यार आहे उसको. मुलगा पाहिजे होता तो मुलगा दिलेला आहे, त्याच्यावरती खूप जीव आहे त्यांच्या, पण न्याय त्यांना पण देत नाही. तो घेऊन जा ना तुम्ही सभामध्ये त्यांना. मुलगा आहे ना तुमच्या, मुलगेने बापाला न्याय दिलाय माझ्या विरुद्ध बोलून, पण काही गोष्ट नाही. मी खूप वाईट आहे, त्यांचा बाप खूप खरा आहे, पण त्यांना न्याय द्या. बाप बेटे ने बाप को न्याय दिया, पर बाप का भी फर्ज है बेटे को न्याय दे. एक शेवटचा प्रश्न आहे. खरं तर इतकी तुमची कौटुंबिक हिंसाचार होते, तुम्ही सातत्यानं हे सगळं कोर्टासमोर म्हणतायत, परंतु कधी तुम्ही याचा मुद्दा घेऊन तुम्ही राज्य महिला आयोगाकडे तुम्ही गेलेलात का या सगळ्या संदर्भात तक्रारी करायला? महिला आयोगकडे दरवेळी ज्या ज्या वेळे माझ्यावरती काहीतरी होतात ना, प्रेशर मांडतात, काय करतात, दरवेळी मी गेली आहे. पण कोण बसली आहे तिकडे अध्यक्षा म्हणून? रुपाली चाकणताई बसलेली आहे. आणि तो कोणाची आहे? त्यांच्या सगळं मला माहीत आहे, पण मला तोंड उघडायचं नाही. क्योंकि कोणाबद्दल मी वाईट बोलण्याच्या ते मतलब माझं काय करायचं नाही त्याच्याबद्दल. कोणाचं काय आहे काय नाही आहे त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. क्योंकि आज मी जे आहे स्वतःच्या कौटुंबिकमध्ये इतकी अडकलेली आहे. परंतु मग रुपाली चाकणकर या महिलांना न्याय देत नाहीत. कोणतीही महिलाला न्याय देत नाही. तुम्हाला माहिती आहे, एक निकिता तिडके आहे, त्यांच्या एक राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता आहे, माझ्या हस्बंडचा कार्यकर्ता, ते महिलासोबत त्यांनी लग्न केलेलं आहे. त्यांच्याकडे पूर्ण पुरावे. रुपाली चाकणकरला निवेदन दिला, पण स्वतःच्या पक्षाची महिलाला तो न्याय देऊ शकत नाही. मला काय न्याय देणार? आणि ते धनंजय मुंडेसोबत फोटो खिचावतात, हसतात, हसी टिटोली करतात, ते सगळं गैरकानूनी आहे. दिल्ली महिला आयोगामध्ये मी त्यांची कंप्लेंट दिलेली आहे. पण काय आहे, जमीनपासून वरतीपर्यंत हे लोकांची सत्ता आहे, काय करणार? पुढची न्यायालयीन लढाई तुम्ही लढतच राहणार? हां, न्यायालयीन लढाई मी लढत राहणार आहे. तुम्हाला धनंजय मुंडेंनी त्रास वगैरे दिला, वाल्मिक कराड पुन्हा बाहेर येऊन त्रास दिले तर? पुढे ये 20 तारीख आहे ना आमची डोमेस्टिक व्हायलन्सची आहे, त्याच्यामध्ये पूर्ण पुरावे. माझी बहिणीच्या बोलवून मी 20 तारखेला त्यांना बोलवून मी त्यांची ते गवाही सगळं मी करणार आहे. आणि मला काय करणार? भीती आहे असं तुम्ही म्हणताय? नहीं, मला काय भीती नहीं. मैं एक मरी हुई औरत हूँ. ये सिर्फ जिंदा लाश है जो आपके सामने खड़ी है. एक पति की छोड़ी हुई औरत सिर्फ जिंदा लाश होती है, और जिसमें कि जो औरत मेरे जैसी हो. आज मेरी माँ मर गई इस आदमी के चक्कर में, मेरी बहन के साथ गलत हो गया, मेरे घर वालों के साथ मेरा रिश्ता खराब कर दिया इस आदमी ने. मेरे पीछे कोई नहीं है, और आज जो बचे मेरे बच्चे. ज्या वेळे माझी आईचा निधन झाला होता त्यावेळेस पूर्ण परिवाराला भीती दाखवली होती की काय तरी सांगितलं तो तिला सोडणार मी, ते मुलाबाळांच्या बघणार नाही. माझी मुलगी 1-1.5 वर्षाची होती, माझा मुलगा 2-2.5-3 वर्षाचा होता त्यावेळे. अशी भीती दाखवली, आम्ही तोंड उघडला नाही. ज्यावेळे माझी बहिणीने केस केला 2021मध्ये, मला भीती दाखवली. मीडियावरती काय सांगितलं का मी त्यावेळे 2021मध्ये? नाही. मीडियाचे लोक माझ्या घरी आले तरी पण मी त्यांना एंटर केला नाही. मीडियावरती काय तोंड उघडला नाही. क्योंकि त्यांचा प्रेशर इतका असतो, त्यांचा प्रेशर जे आहे इतका असतो की कोणी बोलू शकत नाही. मला पण तेच सांगितलं होता की जरी तुझी बहिणीबद्दल तू सांगितली, त्यांची बहिणीची तू बाजू घेतली तो तुला मी सोडणार आहे, तुला तलाक देणार आहे, कधी मी घरी येणार नाही. परंतु धनंजय मुंडे आता जबाबदार पदावरती आहेत, मंत्रिपदावरती आहेत. मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा म्हणून विरोधकांकडनं मागणी केली जाते, कारण की त्यांच्यावरती आता कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप लागलेत. मग द्यावा की नाही त्यांनी राजीनामा? मी असं म्हणते, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी महिलांची जरासी भी महिलांची काळजी आहे, तो मी एकच म्हणते, लोकांना मागणी करण्याची गरज पडू देऊ नका. तुम्ही स्वतः राजीनामा द्या त्यांना हातामध्ये. आज मोठे राजकारणी झाले. अजितदादांनी स्वतः एक छोटीशी गोष्टीवर, लहान गोष्टीवर त्यांनी राजीनामा दिला होता. पण
आज धनंजय मुंडे जे आहे इतका अन्याय एक महिलावरती करत आहे गेले 3 वर्ष. आज तुम्ही राजीनामा देत नाही त्यांना, राजीनामा घेत नाही त्यांच्या. तुम्ही इतके लाचार आहे का? अजित दादा, देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही इतके लाचार आहे का? आज बीजेपी बहुत मोठी पार्टी आहे, पण धनंजय मुंडे सारखे लोकांना जरी तुम्ही पाठबळ देत आहे तो तुमचा काय खरा नाही पुढच्या इलेक्शनमध्ये. धन्यवाद करुणा मुंडे शर्माजी तुमचं. खरं तर धनंजय मुंडे यांनी यांचा राजीनामा घेतला पाहिजे. खरंच हिंमत जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये असेल तर त्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा असं थेट आव्हान जे आहे ते करुणा मुंडे शर्मा यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.